मालेगावमधल्या दुंधेमाळी नगरमध्ये टँकरची सुरुवात झाली आहे। पक्ष्यांचेही त्यामुळे हाल होत आहेत। मात्र माळीनगर जिल्हा परिषदेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्षी वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय। घरातले रिकामे कॅन डबे त्यांनी कल्पकतेने कापले आणि अन्न आणि पाण्यासाठी भांडी तयार केली। ही भांडी झाडावर टांगली। 2 दिवसात शाळा परिसरात किलबिलाट वाढलेला पाहून बच्चे कंपनी आनंदून गेले। आम्ही डबे आणतो व त्यांचा खालचा भाग कापून त्याच्यात धान्य व पाणी टाकतो। पक्ष्यांची भूक आणि ताण मिटवतो। छान वाटतं की आमच्या शाळेत पक्षी पाणी पिण्यासाठी व धान्य खाण्यासाठी येतात। आम्हाला आता असं खूप छान वाटतं की आम्ही दररोज शाळेत अभ्यास करतो, शाळेत शिकतो। आमची शाळेत शाळा भरती व पक्ष्यांची बाहेर शाळा भरते। आम्हाला आता खूप आनंद होतोय। सावलीत खड्डे खणून त्यातही पाण्याची भांडी ठेवली आहेत। या विद्यार्थ्यांमध्ये भूतदया, परिसर अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता ही सारीच मूल्य यामुळे रुजायला लागली आहेत। पक्षी पाणी पिऊन एकदम जी ताण त्यांची भागत होती आणि जे अन्न मिळत होतं की जे ते इकडे तिकडे भटकून त्यांना मिळत होतं ते आपल्या झाडावर जाऊन मिळत होतं। त्याच्यामुळे त्या पक्ष्यांना खूप समाधान वाटत होतं आणि त्या पक्ष्यांच्या समाधानाबरोबर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो हावभाव दिसत होता तो खूप आणखी आनंद वाटत होता। घरीही असंच वागण्याचा आग्रह ही मुलं पालकांना करतायत। माझा भाऊ जो शाळेत आहे त्याने सांगितलं की आमच्या शाळेत पक्षी वाचवा अभियान चालू आहे आणि त्या निमित्ताने आम्ही कॅन्स वगैरे कापून झाडांवर पाणी टाकतोय, काही त्यांना धान्य टाकतोय। त्यासाठी तू काय मदत करू शकतो? तर मी त्यांना कॅन दिली, कापण्याची आयडियाही दिली, समजून सांगितलं की अशा तऱ्हेने बांधा किंवा त्यांना झाडावर बांधण्यास मदत केली। या बच्चे कंपनीचे हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे आणि सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।